मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुरेश धस आक्रमक। आज सलग दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। बीडमधील खंडणी आणि संतोष देशमुख हत्येच्या कनेक्शनचा होणार तपास। वाल्मिक करारच्या आवाजाचे नमुने आणि विष्णू चाटेच्या मोबाईलची तपासणी। विष्णू चाटेच्या घराचीही केली जाणार झाडाझडती। नाशिक पोलिसांकडून गांजा तस्कराचा सिने स्टाईल पाठलाग। पोलिसांच्या 5 ते 6 वाहनांनी पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। नाशिक पोलिसांच्या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक। पुण्याच्या येरवड्यात तरुणीवर कोयत्यानं वार। आरोपी आणि तरुणी एकाच कंपनीत नोकरीला, पैशाच्या वारातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। संभाजीनगरमधील ऑनर किलिंगच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल। आरोपी भावाविरोधात कडक कारवाईचे आदेश। आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून चुलत भावाकडूनच बहिणीची हत्या। टोरेस कंपनीकडून 1.25 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना गंडा। फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटींवर। तिघांना अटक, तर कंपनीचा संस्थापक जॉन कॉटर आणि व्हिक्टोरिया कोवालेका युक्रेनला पसार। कर्नाटकात 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू। म्हैसूरच्या चामराजनगरमधील सेंट फ्रान्सिस शाळेतील धक्कादायक घटना। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा सुरक्षा रक्षक कंपनीला दणका। कंपनीचा ठेका समितीकडून रद्द। भाविकांशी गैरवर्तन आणि नियमांचा भंग केल्याचा आरोप। मुंबईकरांची करमणूक महागणार। चित्रपट, नाट्यगृह तसेच शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमाच्या करमणूक करामध्ये वाढ करण्याचा महापालिकेचा निर्णय। मुंबईत आगामी काळात केबल कारमधून वाहतूक। रोपवेच्या धर्तीवर केबल कार प्रकल्पाला केंद्राची मान्यता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट।